काही मुलींना ना लग्नाच्या अगोदर आर्थिक स्वातंत्र्याची गरज अजिबात भासत नाही. परंतु लग्न झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण स्वावलंबी असायला पाहिजे. परंतु काय होतं, जर तिच्या जर मिस्टर ते कमावत असतील चांगले, तर तिला असं सांगितलं जातं की तू आता घर सांभाळ, बाकीचं मग आमचं आम्ही बघतो म्हणून. पण तिच्या लक्षात येतं की लग्नात देखील तिला कोणी पाकिटं दिली असतील तर त्याचा देखील कुणी कुणी हिशोब मागणारे महोदय घरात असतात. तेव्हा तिला असं वाटतं की अरे आपण एवढे म्हणजे काय गरजच नव्हती हा हिशोब देण्याची, परंतु हा देखील हिशोब द्यावा लागतो. पण जाऊ दे, नवीन आहे म्हणून त्या गोष्टीकडे ती दुर्लक्ष करत असते. जसजसे दिवस जातात तसतसं लक्षात येतं की आपण ₹100 जरी मागितले तरी त्याचा हिशोब द्यावा लागतो. आता जशी मुलं होतात आणि मुलांचे खर्च वाढू लागतात, तसं समजतं की मुलांनी 10 मागितले, 20 मागितले, 50 मागितले, तर थांब तुझे पप्पा येऊ देत, त्यांच्याकडून घेते आणि नंतर देते. मग गरज म्हणून आज मागितले की आज मिळतीलच असे नाही, कदाचित ते दुसऱ्या दिवशी देखील मिळतात किंवा त्याच वेळी मिळाले तरी देखील असं होतं की मग त्या दिवशी दिलेल्या पैशाचा हिशोब ते काय केले, किंवा मी दिलेले पैसे त्याचा हिशोब तू वहीत लिहून ठेवत जा. अशा प्रकारचे देखील बोलणी किंवा अशा प्रकारचे देखील हिशोब मागितले जातात. तेव्हा डोळे उघडतात की अरे मी स्वतःचे पैसे कमवायला हवे होते. आता मी तर 15 वर्ष झाली, आता मी काय करू शकते? आता काहीच करू शकत नाही. आता वेळ निघून गेली. कारण 15 वर्षानं तुमच्या कामाची, तुम्ही करत असलेल्या मदतीची घरातल्या सगळ्यांना सवय झालेली असते आणि तुमच्याकडे एक गरज म्हणून बघितलं जातं. जर तुम्ही काही कामानिमित्त एखाद्या दिवशी मुक्कामाला गेला किंवा माहेरी गेला किंवा कुठेही गेला, तरी देखील घरातले लगेच म्हणतात आज तू नव्हतीस त्यामुळे हे राहिलं, तू नव्हतीस त्यामुळे ते राहिलं. मग जेवणाची सोय करून जावा, कपड्यांची सोय करून जावा, सगळं घर आल्यानंतर घर आवरा, अशा बऱ्याच गोष्टी होतात. मग असं कुणाला वाटत नाही की हा एक आपल्याला घरातून चांगला सपोर्ट आहे, त्यामुळं मुले व्यवस्थित शाळेला वेळेवर जाऊ शकतात किंवा आपण कामावरती व्यवस्थित जाऊ शकतो, जेणेकरून की आपल्या घरात आपला वेळेवर डबा, आपले कपडे स्वच्छ करणारी किंवा आपल्याला नाश्ता करून देणारी व्यक्ती आपल्या घरात आहे, याची जाणीव प्रत्येकाला असतेच असं नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं स्वावलंबी असणं ही येत्या काळाची गरज आहे. पटलं तर हो.